राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. खबर महत्त्वाची बातमी महाराष्ट्राची. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. कालपासून खात्यावर 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये जमा होत आहेत. लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण. प्रार्थना स्थळांच्या भोंग्यावर बंधने, मनमानीला आता चाप. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवावे लागणार. आवाजासाठी दिवसा 55, रात्री 45 डेसिबलची मर्यादा. उल्लंघन केल्यास पुन्हा परवानगी नाही. वीज दर होणार कमी. 5 वर्षासाठी दर निश्चित करण्याचा महावितरणचा प्रस्ताव. 8 दिवसात अधिकाऱ्याची मस्ती उतरवतो. धान घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचा इशारा. गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय गोदामातील धानाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी संबंधित राईस मिल मालक आणि शासकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. कोणालाही सोडणार नाही अजित पवार. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, याबाबत योग्य निर्णय घेऊन यात दुरुस्ती केली. सरकारने शेतकरी आणि लाडक्या बहिणींना फसवले. शिंदेच्या काळातील योजना केल्या बंद. अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. आनंदाच्या शिद्यासाठी तरतूदच नाही. गंगापूरच्या बाजारात नवा गहू दररोज 250 क्विंटलची आवक. गंगापूर तालुक्यातील गहू काढणीला प्रारंभ झाला असून शहरातील बाजार समितीच्या मोंढ्यात नव्या गव्हाची आवक होत आहे. सध्या गव्हाला 2,600 ते 3,000 रुपये दरम्यान भाव मिळत आहे. येणाऱ्या दिवसात बाजार गव्हाची आवक वाढेल, परंतु उत्पादनात फारशी वाढ होणार नसल्याने भाव स्थिर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. शेतकरी कर्जमाफी कधी? परतफेडीचे आकडे किती? 1,047 कोटीवर कर्ज थकल्याने बीड जिल्ह्याचे अर्थचक्र संकटात. निवडणुकीपूर्वी केली होती कर्जमाफीची घोषणा. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी महायुतीमागे शक्ती लावली. राज्यात महायुतीचे सरकार निवडून आले, परंतु अद्याप कर्जमाफी झालेली नाही. निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने अनेक कृषी कर्जदारांचे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. दिनांक 10 मार्च रोजीच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत घोषणा होईल असा वाटले होते, परंतु शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे. वसमतच्या मोंढ्यात पिवळ्या सोन्याची आवक वाढली. बिटात मिळाला हळदीला 12,000चा भाव. हळदीचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा. हळदीच्या भावात तेजी येईल. मजूर मिळेना, शेतकऱ्याची हार्वेस्टरलाच पसंती. कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ व परिसरात मागच्या 2 आठवड्यापासून गहू कापणीला सुरुवात झाली असून मजूर मिळत नसल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहेत. परंतु काही शेतकऱ्यांना हार्वेस्टरचे भाडे परवडत नसल्याने ते मजुरांचा शोध घेत आहेत. गायगोठ्यासाठी अर्ज केला का? 2.25 लाखापर्यंत अनुदान. पशुपालन व्यवसायाच्या भरभराटीसाठी शासनाची योजना. गायगोठा अनुदान योजना राज्य सरकारने 2024 पासून सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाची ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या गाई म्हशीसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुपालनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होण्यास हातभार लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करणार? तर अर्ज ऑनलाईन करावा लागेल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ऑफलाईन अर्ज करावा लागेल. शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल. याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अर्ज करता येतो. या योजनेचे फायदे काय? आधुनिक पद्धतीने गोठा बांधल्यामुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहते.
पशु उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. पशुधनाची निगा राखणे सोपे होईल. गोठा बांधण्यासाठी मोठी रक्कम स्वतः खर्च करावी लागणार नाही. अनुदानांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होईल.